नेक्स्ट आहे, आपण ज्यावेळेस या ठिकाणी चॉईस फिलिंग करतो, खूप महत्वाचा पॉइंट आहे. चॉईस फिलिंगच हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे आपल्या जोसा काउन्सिलिंग मध्ये. कारण चॉईस फिलिंग मध्ये ज्या पद्धतीने आपण चॉईस फिलिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला अलॉटमेंट मिळत असते. विद्यार्थी बेसिकली अशा पद्धतीने चॉईस फिल करतात. पहिल्यांदा चॉईस भरणे आणि नंतर त्या कॉलेज बद्दल आणि ब्रांच बद्दल माहिती घेणे. लक्षात घ्या, असा चॉईस भरू नका. पहिल्यांदा रिसर्च करा कॉलेज बद्दल, कॉलेजच्या ब्रांच बद्दल, मग चॉईस फिल करा. आणि ज्याही विद्यार्थ्यांना आपल्याकडून चॉईस फिलिंग पाहिजे, आपण आपल्या पेड काउन्सिलिंग मध्ये ते इन डिटेल करतो, पण आपण लिस्ट सुद्धा प्रोव्हाइड करतो. त्याची आपण एक सम कॉस्ट ठेवली आहे. ज्या विद्यार्थ्यांना हवं ते आपण ऑर्डर करू शकतात. आपल्या लिस्ट पीडीएफ कॉपी स्वरूपात मिळून द्या. ठीक आहे. तर महत्वाचं आहे आपल्याला, स्टुडंट्स ज्यावेळेस कॉलेज सिलेक्ट करतात, कॉलेज पहा, ब्रांच पहा, इन्स्टिट्यूट ऑर्डर वाईज या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आता बरेच असे विद्यार्थी असतात की जे ऍडव्हान्स मध्ये या ठिकाणी चांगला रँक असतो, जेई मेन्स मध्ये चांगला असतो. मग या विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं, मी आयआयटी कुठल्या ऑर्डरला भरू, एनआयटी कुठल्या ऑर्डरला भरू आणि ट्रिपल आयटी. लक्षात घ्या, आपण ऍडव्हान्सला क्वालिफाईड आहे तर आपल्याला आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आयटी या सर्व चॉईस भरता येते. जर आपण मेन्स दिले, ऍडव्हान्स आपण दिली नाहीये, ठीक आहे, किंवा ऍडव्हान्स मध्ये आपला चांगला रँक नाहीये, तर आपण डेफिनेटली एनआयटी, ट्रिपल आयटी, जीएफटी या सर्व भरू शकतो. क्लिअर. तर यामध्ये भरत असताना ज्या विद्यार्थ्याला सीएस ची अपेक्षा आहे, असे विद्यार्थी जे आपल्या आयआयटीज आहेत, टॉप आयआयटीज मध्ये आपण या ठिकाणी सीएस, आयटी, एआयच्या कुठं ब्रांच असतील तर ते आपण भरू शकतात. सेम ॲज काही टॉप आयआयटी झाल्यानंतर आपण टॉप मधल्या ज्या एनआयटीज आहेत त्या एनआयटीच्या टॉप ब्रांचेस भरू शकतो. पण कुठल्या भरायच्या तर कशा भरायच्या हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि त्यानंतर जे आपल्या ट्रिपल आयटीज आहेत या ट्रिपल आयटीज मध्ये सुद्धा मोजक्या 2 ते 3 ट्रिपल आयटीचे आपण सीएस ब्रांच भरायचे. आणि ज्यावेळेस आपली स्वतःची जे कोर प्रायोरिटी होती, हे कोर प्रायोरिटी संपेल, त्यानंतर आपल्याला ऍडिशनल अदर कॉलेजेस आणि अदर ब्रांच घ्यायचे. मीन्स लोअर कॉलेजेस अँड टॉप ब्रांच. ठीक आहे, नीट लक्षात घ्या, लोअर कॉलेज बट टॉप ब्रांच मीन्स सीएस. म्हणजे ज्यावेळेस आपला आयआयटी कम्प्लीट होईल, एनआयटीज कम्प्लीट होईल, तर त्यानंतर आपण सम आयआयटीज लोअर कॉलेज मधल्या टॉप ब्रांचेस, ठीक आहे, सम एनआयटीज लोअर कॉलेज मधल्या टॉप ब्रांचेस, अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण चॉईस डिझाईन करू आणि ते फील करू, त्याच वेळेस आपल्याला डेफिनेटली आउटपुट चांगले मिळणार आहे. कारण महत्वाचा गोष्ट आहे याच्यामध्ये की आपल्याला फक्त आणि फक्त फर्स्ट राऊंडला या ठिकाणी चॉईस फिलिंग करता येणार आहे. लक्षात घ्या, फक्त फर्स्ट राऊंडला चॉईस फिलिंग करता येणार. बाकीचे राऊंड जे असणार फक्त वेट अँड वॉच, माझे अलॉटमेंट झाली अथवा न झाली हे फक्त आपल्याला पाहायचं आहे. तरी खूप महत्वाचा पॉइंट आहे. त्यामुळं ज्यावेळेस आपण फर्स्ट राऊंडला चॉईस फिलिंग करतो हे खूप केअरफुली, कारण बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असतं की चुकीच्या फिलिंगमुळं किंवा इनप्रॉपर इन्फॉर्मेशनमुळं मी फक्त सम चॉईस भरल्या, बऱ्याच चॉईस माझ्या रिमेनिंग राहिल्या, किंवा माझ्या काउन्सिलरनी सांगितलं की एवढ्या सुद्धा गरजेचे आहे. ठीक आहे, तुम्ही चॉईस वाढवल्यानंतर अलॉटमेंट मिळेल, मिळाल्यानंतर तुम्हाला काय सीट रिझर्वेशन करायचं आहे, फक्त सीट रिझर्वेशन. कॉलेजला जायचं की नाही जायचं हे आपण 6 राऊंड नंतर ठरवायचं. तर त्यामुळं मॅक्झिमम चॉईस सोबत त्या चॉईसचा जो सिक्वेन्स आहे हा खूप प्रॉपर पाहिजे. त्याच्यामध्ये चूक झाल्या तर काय होतं, इन केस आपण आयआयटी जसं मी सांगितल्याप्रमाणे चॉईस भरल्या, पण इंटरेस्ट आहे मला आयआयटी मेकॅनिकल मध्ये सुद्धा, आयआयटी मध्ये मेकॅनिकल साठी सुद्धा, तर मी जर फक्त आयआयटी नंतर एनआयटी जर टाकलं तो सुद्धा चुकीचा आहे. त्यामुळं आपली प्रायोरिटी, आपल्याला कोर काय पाहिजे आणि कुठल्या पर्यंत पाहिजे हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आयआयटीज, एनआयटीज, मिक्सअप लोअर आयआयटीज, मिक्सअप लोअर एनआयटीज आणि दॅन काही टॉप ट्रिपल आयटीज देणं गरजेचं आहे. ठीक आहे, खूप महत्वाचा पॉईंट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा पॉईंट खूप काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे. नेक्स्ट, चॉईस लॉकिंग. लक्षात घ्या, माझा अनुभव असतो, मी सांगू शकतो आपल्याला ऑटो साठी सोडून द्यायचं. जेही आपल्या लास्ट एवढे चॉईस आहेत ऑटो साठी सोडून द्यायचं. याच्यामध्ये आपल्याला लॉकिंग करायची काही आवश्यकता नाहीये. जर आपण लॉक नाही केलं तरी आपल्या शेवटला ऑटो लॉक होऊन जात असतात. त्यामुळे चॉईस लॉकिंगचं काही टेन्शन घेऊ नका. आपण चॉईस भरल्या, पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉक केला, ठीक आहे. इन केस नाही केलं तर लास्ट एवढं चॉईस आपल्या बाय डिफॉल्ट लॉक होऊन जातं. त्यामुळे लॉकिंगचं कोणी टेन्शन घेऊ नका आणि शेवटच्या डे पर्यंत लॉक करू नका. कदाचित मॉक 1 नंतर वाटलं आपल्याला चेंजेस करावं तर करता यायला हवेत, त्यामुळे करू नका. आणि लॉकिंग विंडो शेवटच्या दिवशीच ओपन होती, त्यामुळे तिथेही काय अडचण नाहीये. आता ज्यावेळेस चॉईस फिल झाली, चॉईस लॉकिंग झाली, नेक्स्ट स्टेप आहे ज्याही चॉईस भरल्या, लक्षात घ्या,
ज्या चॉईस भरल्यात, ज्या ब्रांच भरल्यात, त्याच चॉईस वरती आपली अलॉटमेंट होते. आता मुलं विचार करतील मी IIT भरली, NIT भरली, ट्रिपल IIT भरली. मग माझा कुठं कुठं नंबर लागतो असं या ठिकाणी मेन्शन होईल का? नाही. आपण ज्या ऑर्डरने चॉईस भरल्यात त्यातली या ठिकाणी एक अलॉटमेंट सीट भेटते. एक्झाम्पल साठी सांगेल की आपण या ठिकाणी 100 चॉईसेस भरल्या. लक्षात घ्या 100 चॉईस भरल्या. नंबर लागला 70 नंबरला आणि बाय मिस्टेकली माझं IITचा या ठिकाणी बॉम्बेचा मेकॅनिकल ऑप्शन खाली गेलाय खूप साऱ्या या ठिकाणी भुवनेश्वरचा. मला या ठिकाणी अलाउड झाले त्याच्या वरची IIT पण माझा या ठिकाणी नंबर लागत होता पण हा चॉईस आहे माझा 85 ला. तर ज्यावेळेस आपली 70 नंबरला अलॉटमेंट होईल त्या खालचे म्हणजे 71 पासून 100 पर्यंतचे ऑप्शन नल होत जाणार. म्हणजे त्या ऑप्शनचा आपला काही संबंध राहणार नाहीये. त्यासाठी चॉईस फिलिंग खूप महत्वाची आहे. कुठला ऑप्शन वर पाहिजे, कुठला खाली पाहिजे हे महत्वाचं आहे. आणि आपल्याला जसं मी सांगितलं आपण IIT भरलंय, NIT भरलंय, ट्रिपल IIT भरलंय. म्हणजे प्रत्येकात सीट दाखवणार का? नाही. आपण ते चॉईस कुठल्या ऑर्डरने भरलं त्या अकॉर्डिंग आपली सीट अलॉटमेंट होऊ शकते. तर याची आपल्याला एकच सीट अलॉटमेंट होणार. अजून एक महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला प्रत्येक कॉलेजमध्ये कुठली ब्रांच? नाही. आपल्याला एकच सीट अलॉटमेंट होणार. मग कॉलेज एकच असणार आणि ब्रांच एकच असणार. असं नाही की त्या कॉलेजमधली कुठली, या कॉलेजमधली कुठली. अशी आपली अलॉटमेंट होत राहील. यामध्ये आपला जे काही रँक आहे, रिझर्वेशन आहे, जे काही आपण सीट ऑर्डर दिलं, चॉईस ऑर्डर दिलं, या अकॉर्डिंग आपलं हे होणार आहे. नेक्स्ट आपण पाहू शकतात की जोसा अलॉटमेंट रिझल्ट कसा या ठिकाणी डिस्प्ले करतात त्याबद्दल माहिती तुम्हाला मला सांगितलं. रँक वाईज, कॅटेगरी वाईज आणि जे काही आपलं एनी रिझर्वेशन असेल या रिझर्वेशन वाईज आपलं अलॉटमेंट होतं. ठीक आहे. तर यानंतर सीट अलॉटमेंट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ज्यावेळेस सीट अलॉटमेंट होती त्या अलॉटमेंट झाल्यानंतर जे पुढच्या स्टेप्स असतात त्या स्टेप्स मी सांगेल आणि या स्टेप्स मी थोडं शॉर्ट मध्ये कव्हर केलं. इन ब्रीफ ज्यावेळेस आपली ऍक्च्युअली अलॉटमेंट होईल त्यावेळेस करेल. आपल्याला स्टेप आहे फ्रीज. फ्रीज म्हणजे काय? मिळालेल्या सीट मध्ये मला ऍडमिशन घ्यायचं आहे. दॅट्स ऑल. मला पुढच्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट व्हायचंय का? नाही. म्हणजे फ्रीज ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपलं त्या ठिकाणी ऍडमिशन कन्फर्मेशन झालं आहे. आपल्याला कॉलेजला रिपोर्टिंग 6 राऊंड नंतर करायची. ठीक आहे. नंतर हा मुलगा पुढील राऊंड साठी इलिजिबल राहणार नाही. होल प्रोसेस मधनं बाहेर. नेक्स्ट आहे फ्लोट. फ्लोट म्हणजे काय? मला एखादं कॉलेज मिळाले म्हणजे मी ज्यावेळेस चॉईस फिलिंग केली, चॉईस फिलिंग केल्यानंतर मला NIT मिळालं पहिल्या राऊंडला, पण माझी अपेक्षा लोअर IIT तरी मिळावं. तर विद्यार्थी या केसमध्ये फ्लोट करू शकतो. फ्लोट केल्यानंतर विद्यार्थी जर सेकंड राऊंडला वरती अपग्रेडेशन झालं, ठीक आहे. नाही झालं, जे चॉईस आहे ते आपली तशीच राहते. हे कधीपर्यंत चालतं? शेवटच्या राऊंड पर्यंत. इन केस इन बिटवीन काही चेंजेस झाले तर ठीक आहे, नाहीतर आपली हे कॉलेज आहे सेव्ह राहणार. पुढे जर समजा एखादं न्यू कॉलेज मिळालं तर अगेन फ्लोट करायची आवश्यकता नाही. एकदा फ्लोट झालं तर ते फ्लोट कंटिन्यू राहणार. ठीक आहे. पण यामध्ये पण एक लॉ आहे. पहिल्या राऊंडला आपल्याला NIT मध्ये या ठिकाणी फ्लोट केलं आपण आणि तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सर्व स्टेप्स कंप्लीट केल्या. पण पुढच्या राऊंडला आपण IIT मध्ये गेलं तर आपल्याला या ठिकाणी व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. खूप महत्वाचं आहे. आपल्याला त्या ठिकाणी डबल एकदा व्हेरिफिकेशन करावं लागेल. पण जर NIT टू NIT राहिलं तर डबल व्हेरिफिकेशन करायची गरज नाही. ठीक आहे. खूप की रूल्स आहेत, खूप की पॉइंट आहेत की जे आपल्याला काउन्सिलिंग मध्ये अफेक्ट करणारे आहेत. नेक्स्ट स्लाइड ऑप्शन. स्लाइड म्हणजे काय? की आपण जे स्लाइड करतो ते फक्त त्या कॉलेज पुरतं असतं. की आपण समजा एक IIT बॉम्बे त्यामध्ये CSIT, EC, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल भरलं. मिळालं मला इलेक्ट्रिकल. पण मला IIT बॉम्बे मध्येच वरची ब्रांच पाहिजे. मला बाकीच्या कुठल्याच ऑप्शनशी देणे घेणं नाही. मला फक्त IIT बॉम्बेशी देणे घेणं आहे. तर आपण त्या ऑप्शनला स्लाइड करून त्याच कॉलेजमध्ये अप्पर ब्रांच आपण पाहू शकतो. हा सुद्धा विद्यार्थी पुढील 6 राऊंड एलिजिबल राहतो. ठीक आहे. तर या प्रकारे हे जे आपले रूल्स आहेत बेसिक या रूल्स असणार आहेत. आणि ज्याही वेळेस आपल्याला सीट अलॉटमेंट होती, सीट अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्याला सीट अलोकेशनचं जे कन्फर्मेशन असतं हे आपल्याला पेमेंट केल्याशिवाय कन्फर्म होत नाही. या सीट अलॉटमेंट होती, अलॉटमेंट लेटर आणि आपण SC ST प्रवर्गात असाल तर 15,000, अदर प्रवर्गात असाल तर 30,000 रुपये आपल्याला लागतात. हे झाले आपल्या काउन्सिलिंगची फर्स्ट स्टेप. याच्यातनं 5,000 जे आहे हे तुमची जोसा रजिस्ट्रेशन फीस आहे. बाकीची फीस तुमच्या ऍक्च्युअल फीस मध्ये ऍडिशन होत असते. नेक्स्ट जे फीस पेड करायचे आपल्याला ज्यावेळेस पूर्ण काउन्सिलिंग संपेल, लक्षात घ्या पूर्ण काउन्सिलिंग संपेल आणि ज्यावेळेस आपण कॉलेज रिपोर्टिंगला जात असू हे फीस आपल्याला त्यावेळेस पेड करायचे. आणि जे आपण कॉलेज रिपोर्टिंगची फीस पेड करतो हे फीस नॉन रिफंडेबल असणार आहे. ठीक आहे. या फीस मध्ये रिफंडचे रूल्स आहेत ते मी तुम्हाला सांगेलच.
पण हे फीस नॉन रिफंडेबल असणार आहे. ठीक आहे, क्लिअर. आणि इन केस याच्यामध्ये विद्यार्थी पालकांना काही डाऊट्स असतील, क्वेश्चन असेल तर विचारू शकतात. नेक्स्ट डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट्स बद्दल मी लास्ट व्हिडिओमध्ये हे डॉक्युमेंट्स कुठून काढायचे, का रिक्वायर्ड डॉक्युमेंट लागतात, म्हणजे रजिस्ट्रेशन पासून कॉलेजमध्ये जाईपर्यंत काय रिक्वायरमेंट आहे, अशी इच अँड एव्हरी डॉक्युमेंटची माहिती दिली आहे. पण अलॉटमेंट नंतर आपल्याला एवढे डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागतात हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. नंतर ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कारण अलॉटमेंट झाली म्हणजे आपलं कॉलेज फिक्स झालं असं नाहीये. जोपर्यंत आपण जे ऑफिशियल वेबसाईट आहे हे वेबसाईट आपले डॉक्युमेंट्स या ठिकाणी व्हेरीफाय करत नाही आणि ग्रीन मार्क येत नाही, युअर डॉक्युमेंट इज सक्सेसफुली अपलोडेड असा मेसेज जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत आपण प्रोसेसमध्ये नाहीये. ज्यावेळेस तिथं रेड मधून ग्रीन मध्ये जाईल आणि आपले डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोडेड झाले असं या ठिकाणी येईल, त्याच वेळेस आपण प्रोसेसमध्ये युअर डॉक्युमेंट्स इज अंडर प्रोसेस असं असेल तर आपण आणखी वेट करायचा आहे. ठीक आहे. ज्यावेळेस असा व्हेरीफाईडचा साईन येईल त्यावेळेस आपल्याला येईल. इन केस एखाद्या विद्यार्थ्याला हा व्हेरीफाईड साईन येईल नाही, एखादी क्युरी रेज झाली तर हे क्युरी आपल्याला सॉल्व्ह करायचे, त्यांनी मेल पण करतील आणि आपल्या लॉग इन मध्ये ते नोटिफाय सुद्धा होईल आणि त्या क्युरी अनुसार आपल्याला जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगितले हे विदिन जे काही टाइम पिरियड दिला या टाइम पिरियड मध्ये आपल्याला अपलोड करायचं आहे. दरवर्षीचं असं या माहिती सांगू शकतो तुम्हाला की दरवर्षी पहिला राऊंड झाल्यानंतर ह्या बऱ्याच क्युरी रेज होतात आणि रेज